माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 10 कथासार अभिवाचन करत आहे. माझे 11 गुरु श्री गणेशाय नमः. अध्याय 18 आपण अभिवाचनात ऐकूया. पुत्राने मातेला तू तुझ्या पतीसच गुरु कर, त्याचा अनुग्रह घे, प्राप्त नर जन्माची सार्थकता साधून घे, असा बहुमूल्य सल्ला दिला. तेव्हा अनुसया आपल्या पुत्रास म्हणाली, बा दत्तात्रेया, तुझे हे असे कल्याणकारी बोलणे ऐकून माझे मन अत्यंत प्रभावित झाले. मलाही आता त्या गुरुतत्वाची हळूहळू ओळख आवश्यकताही मनवून पटू लागली. तरी मी तुझ्याकडून तू केलेले ते 24 गुरु केलेत, त्यांच्याकडून तू काय कोणत्या गोष्टी शिकला, काय बोध घेतला, हे ऐकायला मी उत्सुक आहे, आतुर आहे. तर तू माझ्यावर कृपा कर, तो सारा भाग मला सांग, तो ऐकण्याची माझी इच्छा. तेव्हा मातेच्या मनातील ती श्रवण इच्छा ऐकून श्री दत्तात्रेयाने तिला सांगायला प्रारंभ केला. तेच आता मी तुम्हाला सांगायला प्रारंभ करते, ऐका. माते, मला माझ्या गुरुने अद्वैताचा स्पर्श केला. त्यांनी मला अनेकातले एकत्व दाखवले. त्यांनी मला पिंड ब्रह्मांडाची सांगड घालून दाखवली. पाण्यात उमललेले कमलपत्र हे पाण्यात राहू नये, जसे ते पाण्याच्या स्पर्शापासून अलिप्त राहते, तसे योग्यतेने सर्वात असूनही त्या सत्वापासून कसे अलिप्त राहायचे हे मला शिकवले. त्यांनी मला ज्ञानाचा चक्षु उघडून दिला. सगळीकडे साक्षित्व भावाने पाहिला. जे जे म्हणून काही आपल्या हिताचे ते ज्ञानाचे कण कण गोळा करायला शिकवले. माते, मी तेच माझ्या सद्गुरूंचे बोल चित्तास लावून धरले. मी एक एक करीत जे गुरु केले त्यांच्याकडून मी जो गुण घेतला ते मी सांगतो, आता ऐका. पहिला गुरु पृथ्वी, धरणी माता म्हणजेच माते. हे सकल ब्रह्मांड पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश पंचतत्वाने भरलेले. मानवी देहाला सुद्धा मातीची म्हणजेच पृथ्वी तत्वाची उपमा दिली. मातीचा देह मातीत जातो, पण तो मातीचा गुण मात्र घेत नाही. मी मात्र ह्या पृथ्वीलाच आपल्या पहिला गुरु मानले. या पृथ्वीकडे गुरु म्हणून पाहताना मला पर्वत, वृक्ष, भूमी दिसली. मला तिच्या 3 वेगवेगळ्या गुणांचा साक्षात्कार झाला. तिचा पहिला गुरु म्हणजे शांती अन क्षमाशीलता. माणूस काय काय म्हणून या धरतीला त्रास देत नाही, तो स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ही भूमी नांगरतो. तृण जळावे म्हणून तिला जाळतो, पण ती मात्र नांगरलेल्या जमिनीत मुठभर पेरलेल्या धान्याच्या बदल्यात त्याच माणसाला पोत्या पोत्याने धान्य देऊन त्याची भूक शमवते, भूक भागवते. तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. मानवी प्राणी याच भूमीवर अनेक घाणेरडी कर्म करतो, तिला अपवित्र करतो. ती मात्र ह्या कशाचाही मनात राग न करता शांत राहते हो. उदाहरणतकरणाने माणसाचे सारे अपराध पोटात घालते, त्याला त्यांच्या अनंत अपराधाची उदारतेने न मागताही क्षमा करते. धरतीचा हा शांत स्वभाव, तिची क्षमाशीलता हे गुण मला फार भावले. त्याचा मी त्या भूमातेकडून आनंदाने स्वीकार केला. पृथ्वीची क्षमाशीलता, शांती हेच तर साधू आणि संतांचं खरं लक्षण आहे, नाही का? माते, या पृथ्वीवर नाना प्रकारचे लहान मोठे वृक्ष, निसर्गातले वृक्ष हे मोठे दाते. ते माणसाला, पशु पक्षी प्राण्यांना काय म्हणून देत नाही? ते रसाळ फळे, सुगंधी फळे देतात, दाट शीतल छाया देतात, आसरा देतात, निवारा देतात. साऱ्या गोष्टी देताना समोरची व्यक्ती ही आपली संवर्धन करणारी का, ती आपल्यावरच घाव घालून आपला संहार करणारे, याचा वृक्ष कधीच विचार करत नाही. वृक्षाची परोपकारी वृत्ती, निस्वार्थ बुद्धीने देत राहण्याचा गुण मला जास्त आवडला. म्हणून हात राखून न ठेवता समोरच्याला देत राहावे, हा गुण मी त्या वृक्षाकडून घेतला. काय गुण घेतला? हातचं राखून न ठेवता समोरच्याला देत राहावे, हा गुण घेतला. मला या पृथ्वीवरील आणखी भावलेलं, ज्यांच्याकडून काही घ्यावे, शिकावे असे वाटले, ते म्हणजे पर्वत. या धर्तीवर अनेक लहान मोठे पर्वत. हे पर्वत म्हणजे आपल्या अनेक ऋषी मुनी, जपी तपी यांचे आश्रयस्थान. या पर्वतात अनेक गुंफा, या पर्वतातून अनेक नद्या उगम पावलेल्या आहे. या पर्वतात धरतीच्या पोटात
अफाट खनिज संपत्ती दडलेली. या पर्वताच्या कुशीत अनेक दिव्य औषधे, तिथले शांत प्रसन्न वातावरण, मानवी अशांत मनाला शांती प्रसन्नता बहाल करणारे या पर्वतावर अनेक अरण्ये, त्या अरण्यात अनेक पशु पक्षी प्राणी राहतात. त्या सर्वांना हा पर्वत आसरा देतो. पर्वत आसरा देतो. पर्वतामुळेच सकल सृष्टीला वरदान ठरणारा पाऊस पडतो. या पर्वताचे एक खास वैशिष्ट्य, हे पर्वत किती मोठा पाऊस पडू दे, कडक ऊन असू दे, नाहीतर रक्त गोठणारी थंडी असू दे, पण हे पर्वत मात्र तीळभरही इकडचे तिकडे हलत नाही. पर्वताकडून हा गुण मला घ्या असं वाटला, तो मी घेतला. माते असे शांती, क्षमा, दया, दातृत्व, अचलत्व हे गुण मी त्या धरित्री मातेकडून घेतले. ती धरित्री खरोखरच थोर होय. तर आपल्या सनातन हिंदू संस्कृतीने तिला रोज सकाळी उठल्यावर वंदन करावे, तिची क्षमा मागावी हे सांगून ठेवले आहे. होय ना? पटले ना? म्हणूनच आपण सकाळी उठल्यावरती धरती मातेला नमस्कार करायचा व कामाला सुरुवात करायची. असे ह्या पृथ्वी मातेला आपण नमस्कार करूया. आता बघूया दुसरा गुरु, वायू. वायू म्हणजेच वारा, पवन. दत्तात्रय आपल्या मातेला सांगता की पृथ्वी पाठोपाठ मला दुसरा जर कोणता गुरु करायला वाटला तर तो म्हणजे वायू. वायू हा सकल विश्वाचा प्राण, चेतना. वायू हा सुगंधाचा वाहक, सारे वातावरण सुगंधाने भरवून टाकतो. पण ती सुगंध देणारी वस्तू मात्र जागची हलवत नाही. या वायूला मी गुरु मानले, कारण मला त्याच्यात, त्या ईश्वरात कुठेतरी एक साम्य दिसले. ज्याप्रमाणे वायू दिसत नाही पण तो अंगाला स्पर्श करतो, तेव्हा त्याचे अस्तित्व प्रत्ययाला येते. ईश्वरांचंही अगदी असंच. तो दिसत नाही, पण म्हणून काही त्याला नाकारता येत नाही. कारण तो आहे, पण दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व हे साक्षी मनाला जाणवल्याशिवाय राहत नाही. वाऱ्याची अशी अनुभूती यावी लागते. तसा तो ईश्वरसुद्धा नुसता कळायला नाही, तर प्रचितीच्या पायरीवर आकळावा लागतो. वायू हा सर्वत्र भरलेला आहे. तो नाशिकेतून शरीरात जातो, साऱ्या शरीरातल्या चेतना जाग्या करतो, शरीर हलवतो, चालवतो. त्याचं देहातलं अस्तित्व म्हणजेच जगणे, त्याचे देह सोडून जाणे म्हणजेच मरणे. तो सर्वच प्राणीमात्राच्या ठाई निवास करतो. जीवांचं सजित्व हेही त्याच्यावरच अवलंबून. असं असलं तरी त्याला मात्र त्या गोष्टीचा थोडासुद्धा अहंकार नसतो. तसंच आपण सुद्धा कुठलंही कार्य, कृती, कोणाला मदत केली तरी अहंकार बाळगू नये. त्याचा अनासक्त राहण्याचा स्वभाव, उपाधिरहित राहण्याचा गुण मी घेतला. आपण पण रोज योगा करा. योगा करताना श्वास घ्या, श्वास सोडा. तो वायू हा आपल्याला गुरु मानलेला आहे आपण, तर त्या गुरुकडनं आपण हे शिकायलाच हवं. शरीर चांगलं राहण्यासाठी नक्कीच योगा करणं गरजेचं. आता आपण बघूया तिसरा गुण, आकाश. माते माझा तिसरा गुण आकाश. ब्रह्मदेवाने तयार केलेल्या या सृष्टीला जर आपण एक करंडा आहे असं मानलं तर पृथ्वी हा तो करंडाच होय. अनंत असे असणाऱ्या आकाशात त्या करंड्याचा वरचा म्हणजे झाकणाचा भाग. पृथ्वी करंडा, आकाश झाकण. किती सुंदर उपमा. आकाशाचा अंत नाही म्हणून त्याला अनंत असे म्हणतात. जगाच्या पाठीवर कुठलेही गेले, डोक्यावरचे आकाश संपले, आता डोक्यावरच काहीच नाही असे कधीच होत नाही. कारण ते जसे अनंत आहे तसेच ते विस्तीर्ण आहे. या आकाशातल्या पोकळीत सूर्य, चंद्र, असंख्य तारका होय. त्यात अनेक ग्रह, नक्षत्र, मेघमाळांची वस्ती, उंच आकाशात स्वैरभरारी मारणाऱ्या पक्ष्यांचे ते एक स्वानंद सुखाचं स्थान. आकाशाचे निळेपण अभंग. त्या आकाशाचं प्रतिबिंब जेव्हा एखाद्या घटात माठात पडते तेव्हा त्या घटा एवढे आहे असे वाटते. ते वस्त्रासारखे भासते. वस्त्र हलवले ते हलल्यासारखे वाटते, पण तो केवळ भास आहे हो. कारण मुळातच आकाश हे निश्चल आहे, स्थिर आहे. आकाशात काळे ढग आले की त्याचा रंग काळा होतो. एखाद्या रम्य संध्याकाळी असताना चाललेल्या सूर्यनारायणाच्या अनंत किरणाने ते रंगून गेलेले दिसते. विलोभनीय प्रकाशमान झालेले दिसते. ह्याच आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य खुलून दिसते. पण खरं सांगायचं तर मूळचे आकाश निर्मळ, ज्याचं मूळ कधीच कोणाला शोधून सापडत नाही, असं आकाश हे माझ्या लेखी अभ्यासनीय विषय आहे.
आकाशासारखं मन मोठं ठेवा. खरंच खर आपलं मन आकाशासारखं मोठं ठेवा. किती कार्य केलं, काही केलं, जर समजा कोणी फळाची अपेक्षा मानू नका, फळाच्या अपेक्षा मानू नका. चौथा गुण पाणी. जल महा पंच महाभूतातले आणखी एक तत्व जे मी गुरुस्थानी मानतो ते म्हणजे पाणी. आप जल, पाण्याचे विविध गुण हे माझ्या मनाला भावता. पाणी हे स्वतः निर्मळ असते, ते दुसऱ्यांनाही निर्मळ करते, सदैव प्रवाहित राहते, हा पाण्याचा गुणधर्म. त्याच्या प्रवाहात आलेल्या अडचणीच्या दगडधोंड्यांना वळसा घालून ते नित्य प्रवाहित राहते. पण तहान आलेल्या जीवाची तहान शांत करते, हे पाण्याचे महत्त्वाचे कार्य. ते पाणी ते कार्य करीत असताना पाणी पिण्यासाठी त्याच्याजवळ गाय आली, वाघ आला, समोरील व्यक्ती सज्जन दुर्जन कोणी असो, ती पाहत नाही. ते दुसऱ्याची तहान भागवायचे परोपकाराची आपले कार्य सदैव करत असते. पाणी हे नेहमी पवित्र असते, तीर्थरूपाने दुर्जनांचा उद्धार करते. माते मला पाण्याचा भावलेला आणखी गुण म्हणजे त्याचे एकमेकात मिसळून जाणे. त्याला स्वतःचा स्वतंत्र रंग नाही. पाणी हे ज्यात मिसळते हे त्याचा रंग घेते, स्वतःचे अस्तित्व विसरून दुसऱ्याशी एकरूप होते, हा त्याचा गुण मी घेतला आहे. म्हणूनच तहान भागवावी. कधी आपल्या घरी कोणी आलं तर आपण आधी त्याला काय करतोय, पाणी देतोय. वाटसरूने पाणी मागितले तर पाणी जरूर द्यावे. पूर्वीच्या काळी बरेच जण आपल्या घराच्या समोर पाण्याचा माठ भरून ठेवत असे, त्यावर 2 ग्लास ठेवायचे, येणारे जाणारे वाटसरू पाणी पिऊन तृप्त व्हायचे. आता बघूया 5वा गुण अग्नी. अग्नी आणखी एक महत्त्वाचे तत्व. त्याचे धगधगीत तेज, त्याचा दाह कृतात, काळासारखी त्याची जाळण्याची प्रवृत्ती, त्याचा सर्व भक्षक स्वभाव, ह्या गोष्टी मला अधिक प्रिय वाटतात. अग्नीच्या प्रचंड ज्वाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा घास घेतात, तेव्हा हे भक्ष्य ते अभक्ष्य असा विचार अग्नी करत नाही. त्याच्याजवळ भेदभाव नाही, तो माझा तुझा असा विचार करत नाही, त्याला सर्व काही चालतं. एखादी गोष्ट एखादा गिळंकृत केली की अग्नी त्याला आपल्यासारखं करून टाकतो. एखाद्या गोष्टीची परीक्षा घेऊन हाच अग्नी त्याच्या पावित्र्याची साक्ष देतो. अग्नी परीक्षा दिलेल्या गोष्टी वस्तू ह्या सुवर्णरूप धारण करतात. अग्नीच्या अंगी असणारे वैराग्य अनुताप हे गुण मला त्यांच्याकडून घ्यायचे वाटते, ते मी घेतले. आता बघूया 6वा गुण सूर्य चंद्र. सूर्य हे तेजाचे, प्रकाशाचे, ज्ञानाचे, चैतन्याचे दैवत आहे. अंधाराची रात्र दूर करून प्रकाशाचे साम्राज्य निर्माण करते, हे त्या सूर्यनारायणाचे महत्त्वाचे कार्य. रोज प्राचीवर होणारा सूर्य अवघा विश्वाला एक नवी चेतना, एक नवी प्रेरणा देत असतो. त्याचा प्रकाश ज्या ज्या वस्तूवर पडतो ती ती गोष्ट दृश्यमान होते. या सूर्यप्रकाशाने, त्याच्या प्रखर सूर्यकिरणाने सागरातील पाण्याची वाफ होते. त्याच्यामुळे सृष्टीतले ऋतुचक्र अखंडपणे चालू. तसेच सकल सृष्टीला, प्राणीमात्रांना, जीवजंतूंना हवे असणारे पाणी, धान्य, उष्णता, सर्व गोष्टी या सूर्यामुळेच प्राप्त होतात. त्याच्या अस्तित्वामुळेच दिवस रात्रीचा खेळ चालू आहे. सातत्य, अखंडता, प्रकाशाचे देणे, चैतन्याची उधळण, शक्ती, सामर्थ्याचे दान, अशा अनेक गोष्टी हा सूर्य आपल्याला निरपेक्ष बुद्धीने देतो. हा त्याचा गुण मला अंगीकृत करावासा वाटला, म्हणून त्यालाही वंदनीय मानला. माते जसा मला सूर्याचा प्रखर प्रकाश हा हवा असा वाटतो, त्याप्रमाणेच चंद्राच्या शीतल चांदण्याच्या प्रकाशानेही मी सुखावतो. हा शांत प्रसन्न चंद्र, त्याची शीतल किरणे तापाचा दहा नाहीसा करतात. तो चंद्र प्रकाश सुख प्रदान करतो, चंद्राला सौम्यता देतो. अनेक वन औषधी चंद्रप्रकाशातच तयार वाढतात. त्यामुळे अनेक रोगाचा नाश होतो. वनस्पतीच्या ठायी त्याच्या फळांमध्ये येणारी रसाळता आणि माधुरी ही या चंद्रप्रकाशातच वाढीस लागतात. मानवी गुणवृत्ती प्रफुल्लित करण्यासाठी या सूर्याचीच मोठी मदत होते. त्यामुळे त्याचा तो शीतलतेचा गुण घ्यावा असे वाटते, तोही गुण मी घेतला. म्हणूनच आपण रोज आपलं जीवन
आरोग्य चांगलं राहण्यासाठी रोज आपण सूर्यनमस्कार केले पाहिजे. सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे. सूर्याला रोज नमस्कार करून दिवसाची सुरुवात केली पाहिजे. सूर्याकडनं खूप तेजस्विता, चांगले चांगले गुण घेण्यासारखे आहेत. आता बघूया 7वा गुण, कपोत. श्री दत्तात्रय आपल्या मातेला म्हणतात, माते, मी प्रपंचन करण्याचा जो निर्णय घेतला तो का, ते मी तुला आता सांगतो, ते तू नीट ऐक. माते, माझी ज्ञानसाधना चालू असताना मी आश्रमाजवळच्या एका वृक्षावर एका कपोताच्या जोडीला नित्य बसलेले पाहत होतो. तो कपोत, ती कपोती, दोघांमध्ये संगतीने हळूहळू एकमेकाबद्दल प्रेमभावना निर्माण झाली. दोघेही त्या वृक्षाच्या फांदीवर बसून आपल्या भावी जीवनाची स्वप्ने रंगवू लागली. दोघांत प्रेमभावना वाढू लागली. पुढे त्यांचे रूपांतर प्रणयात झाले. ती कपोती गर्भवती राहिली. आता कपोत तिची फारच काळजी घेऊ लागला. त्या दोघांनी काडी काडी गोळा करून स्वतःसाठी त्याच वृक्षावर एक घरटं बांधलं. एके दिवशी त्या घरट्यात मादीने अंडी घातली. योग्य ती अंडी फुटून त्यातून 2 गोजीरवाण्या पिलांनी जन्म घेतला. त्या चिमुकल्या जीवांना पाहून कपोत जोडीला आनंद झाला. आनंद गगनात मावेना. आता कपोत दोघांसाठी नव्हे, चौघांसाठी दाना पाणी गोळा करून आणू लागला. पाहता पाहता पिले मोठी झाली. एक दिवस आपल्या पिलांना घरट्यात ठेवून ते दोघं दाना पाणी आणण्यासाठी थोडे दूर गेले. पण इकडे मात्र घात झाला. एका पारध्याने नेमके त्याच झाडाखाली जाळे पसरले. पक्ष्यांना आकृष्ट करण्यासाठी त्याने तेथे काही दाणे पसरले. नुकतीच पंख फुटून उडायला शिकलेली ती कपोताची पिलं दाण्याच्या मोहापायी खाली आली. बिचारी ते जाळ्यात अडकली. त्यांना काहीच करता येईना. बाहेर गेलेली मादी घरट्याकडे येऊन पाहते तो काय घरटे रिकामे. तिने पिलांना शोधण्यासाठी इकडे तिकडे नजर टाकली. तिला जाळ्यात अडकलेली पिले दिसली. अपत्य प्रेमापोटी कोणताही विवेक विचार न करता ती खाली झेपावली. आपल्या पिलासाठी पुढे गेली. दुर्दैवाने ती सुद्धा त्या जाळ्यात अडकली. थोड्या वेळाने घरट्याच्या ओढीने घरी परतलेल्या कपोताचे घरटे पाहिले तर काय, ते मोकळेच. झाडाखालच्या जाळ्यात त्याचा सारा परिवार अडकलेला. ते दृश्य पाहिले तो कपोत अत्यंत दुःखी कष्टी झाला. त्याचं ते दुःख, ती असह्यता, तडफड सार मी साक्षीत्वाने पाहिलो. माते, मला त्या कपोतात, संसार प्रपंचात मोहात अडकणाऱ्या जीवात कुठेतरी एक मोठी साम्य दिसले. त्याच क्षणी मनोमन निर्णय घेतला की प्रपंच मांडून आपण या माया मोहाच्या दुःखात अडकायचं नाही. बघा, चित्र डोळ्यासमोर आणा, किती सुंदर चित्र आहे. आणि खरोखर आपण संसारात मायामोहात अडकतोय. हे होऊ दे ते होऊ दे करत करत शेवटी मृत्यू होतोय ना आपण काही करत नाही. आपण अशा प्रकारे माया मोह प्रपंचात अडकणाऱ्या जीवांना आत्मकल्याणाचा बोध देऊन त्याचा विचार विवेक जागा करून त्यांची सोडवणूक करायची. त्यासाठी मी कायम ब्रह्मचर्य व्रत पाळून या संसार तापापासून दूर राहण्याचा निश्चय केला. मला ती वैचारिक अलिप्तता शिकवणाऱ्या त्या कपोताला मी गुरु मानले. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील गुरु बघूया. आपण आत्ता 1 ते 7 गुरु बघितले. कोणकोणते सांगा बरं लिहून. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा.